सो आता हाऊ टू ड्रॉ डायग्राम ऑफ टॉर्च इनसाइड इझिली. ओके, सो साधारण एक 5 सेंटीमीटर वरती हे असं करून घ्यायचं. मग तिथून स्ट्रेट लाईन मारा. पहिले साधारण 3 लाईन्स कवर होतील असे. त्याच्यानंतर थोडं आडवं इथे दोन्हीकडे एक पॉईंट काढून हा असा इथे असं करायचं. त्याच्यानंतर साधारण आता या लाईनमध्ये इथे खाली पॉईंट एक द्यायचा, इथे खाली एक पॉईंट द्यायचा. सो आता ह्याचं आउटर बॉडी झाली. ह्याला इथे सगळीकडे हा परत फिरवायचा, छोटंसं हे करायचं. म्हणजे ही जे प्लास्टिक बॉडी आहे टॉर्चची ती झाली. ओके, त्याला नंतर आपण असं असं करून शेडिंग करून हे करू शकतो. आता इथे आपल्याला ग्लास दाखवायचा आहे, तर इथे असा हा वरचा लेअर ऑफ द ग्लास दाखवायचा. त्याच्यानंतर तो इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हा रिफ्रॅक्टर ग्लास आहे. ओके, रिफ्रॅक्टर ग्लासला इथे एक छोटासा असा स्क्वेअर काढायचा. त्याच्यावरती हा बल्ब आहे, बल्बमध्ये फिलामेंट दाखवायचं. आता ह्याला हा इथे पॉईंट दाखवायचा. ह्याला लागून खाली लगेच आपण एक सेल काढणार आहोत. त्याच्या खाली दोन्ही सेलचे साधारण हाईट सेम ठेवून दुसरा सेल काढायचा. ओके, आणि ह्याच्या खाली आहे असं असं हा स्प्रिंग आहे. हा सेल प्लस आहे, मायनस आहे, प्लस आहे, मायनस आहे. आता इथे हा जो बल्ब आहे ह्याच्या बाजूला परत असं थोडंसं असं वायरचं हे दाखवायचं. ओके, आता इथे हा 2 बल्बच्या मध्ये इथे असा शेप दाखवायचा. याला थोडंसं डार्क करायचं. म्हणजे हा आहे आपला स्विच. हा काय स्विच. आता बल्बमधून एक वायर आणायची, ती इथे स्विचला कनेक्टेड दाखवायची. आणि इथून एक वायर आहे, ती इथून पास होऊन ती पण अशी स्विचला कनेक्टेड दाखवायची. ओके, इथे थोडंसं परत हे जिथे वायर कनेक्ट होतं तिथे असं थोडंसं ट्रायंग्युलर दाखवायचं. मग आता आपल्याला इथे नावं काय, हा बल्ब पेटताना दाखवायचा. मग नावं काय द्यायची, ही आहे रिफ्लेक्टर. मग आता ह्याला नाव द्यायचं, हे रिफ्लेक्टर आहे. इथे हा बल्ब आहे, ह्याला नाव द्यायचं आउटर केस. हा स्विच आहे, हा सेल आहे. ओके, हा झाला इंटरनल व्ह्यू ऑफ टॉर्च. सिंपल ह्याच्यामध्ये. ओके.